49 म्हणजे राजगडावर प्रवेश करणार राजे. चला 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 मोबाईल नंतर बराचसा काही पसारा अगदी राजगडावर जाऊन पोहोचला होता. राजगड सजलेला होता आणि अशा वातावरणामध्ये राजा आपल्या महालात आणि तेवढ्यामध्ये एक हेर नजरबाज राजांच्या समोर आला. राजाला मुजरा घातला. महाराज की जय हो. तीच कुरळी दाढी राजांच्या चेहऱ्यावर चमकत होती. अत्यंत गरुडासारखी नजर भिरभिरणारी भव्य कपाळ, शिवगंध, डोक्यावर मंदिर, राजांची अगदी असणारी बांधेबाज ती बॉडी आणि राजांच्या जवळ सैबाई मासाहेब बसलेल्या. ही सगळी मातब्बर मंडळी. आणि तेवढ्यात हिरानं सांगितलं, राजे ज्यांना तुम्ही वतन दिलं, मी बीजाबद्दलच बोलतो, सावध राहा. ज्यांना तुम्ही वतन दिलं, ज्यांच्यासाठी तुम्ही आदिलशाहीला झगडले, ज्यांच्यासाठी तुम्ही घरात वैर घेतलं, ते वतनदार आज तुमच्याच अगदी नाशावर टपलेले. मी आत्ताच तिथून आलो, सगळी खबर घेऊन आलोय. अत्यंत उन्मत्त झालाय. त्याच्या भाषेत बोलू का? अत्यंत माजलाय चंद्रराव मोरे. जावळीचं खोरं तुम्ही राजे त्याला दिलंय, पण तो आदिलशाहीला गुप्त पत्र लिहून पाठवतोय तुमच्या विरोधात. आणि त्याचं पत्र मी पकडलंय. हे बघा समोर ते टाकलं लेखा. राजानं ते पत्र वाचलं आणि तळपायाची आग मस्तकाला गेली. शिवचरित्र ऐकणाऱ्यानं ध्यानी ठेवावं, स्वराज्यात गद्दारी करणारा राजानं कधीच माफ केलेलं नाही. म्हणून अनेक राजे झाले, त्या राज्यात फितुरी झाली, पण एकच राजा असा झाला की त्यांच्या हयातीमध्ये कधी फितुरी झाली नाही. ते म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी. सिंहासनावर उभा राहिले राजे. आणि राजानं तानाजीकडे पाहिलं. तान्या, येसाजीला बोलवा. येसाजी हजर. भीमाला बोलवा. भीमालवार हजर. कावजीला बोलवा. कावजी हजर. जीवा महाले, ही सगळी मंडळी. आणि आत्ताची आत्ता आपल्याला जावळी काबीज करायची नाही ठेवायची. मासाहेबांचा कोमल आवाज पाठीमागून आला. आऊसाहेबांच्या नाकामध्ये भरजरीत न पैठणी शालू नेसलेल्या, अर्धचंद्र कुंकू लावलेलं, भव्य कपाळ आणि हृदयामध्ये स्वराज्याचं स्वप्न. मासाहेब म्हणतात, शोभा, क्रोध कधी कधी चांगला असतो, पण तो नेहमीच योग्य नसतो. शांत बुद्धीनं विचार करा. मोरे आमचे नातलग आहे. आपली ताकद वाढवण्यासाठी आपल्याला मराठा एकत्र करणं गरजेचं आहे. मासाहेबांची दृष्टी, मासाहेबांची दूरदृष्टी. आणि मासाहेब जवळ आल्या आणि शोभा राजांच्या खांद्यावर हात ठेवला. शोभा, सबुरीनं घ्या. चाललात ना तर त्यांना आमच्या समोर घेऊन या. कोणाला? चंद्रराव मोऱ्याला. त्यावेळेस मानकोजी दाखतोंडे जवळ होते आणि ते काय बोलले ऐका. मासाब, बीजच खराब आहे तर फळ चांगलं येईल कुठून? त्यांच्या रक्तातच गद्दारी. आम्ही जरी गेलो त्यांना जरी आणलं तरी ते अस्तनीतले निखारे असे स्वराज्यात टिकलेले जमणार नाही. आम्ही जाऊन त्यांचा पाडावा करून येतो. आशीर्वाद द्यावा. मासाहेबांना हात वर केला. राजानं दर्शन घेतलं आणि राजानं म्यानातून तलवार बाहेर काढली आणि लगेच गर्जना झाली. जय भवानी, जय शिवाजी. विश्वास नावाच्या घोड्यावर मांड टाकली. लगाम खेचल्या गेला. घोड्यानं दोन्ही खुरा उचलल्या, जमीनवर आदळल्या. धुळीचे लोट उठले. शिंग तुताऱ्या गजू लागल्या. राजे बेभान जावळीकडे दौडत येतो. इतिहास फार मोठा आहे, काहीला थोडा माहिती आहे. विठ्ठला बरोबर 1100 स्वार होते राजांच्या. राजे दौडत होते आघाडीला. राजांच्या डोक्यामध्ये तीड होती. अशी खान काढलीच पाहिजे, ठेवायची नाही. जावळी काढीच करायची. मावळे पाठीमागून दौडत होते. हा हा म्हणता म्हणता पोलाद पुण्या
पासून अगदी डायरेक्टली पालीहून कोल्हापूरहून रायगडला बगल देऊन अगदी जावळीच्या खोऱ्यामध्ये राजांचं घोडदळ उतरलं. जावळी म्हणजे दाट जंगल होतं. हे जंगलाला काय करता, जिथे हत्ती हरवला तर दिवसा सापडत नव्हता. महाबळेश्वरचा माथा होता, पसरणीचा घाट होता, नाचणीचा घाट होता. राजे आतमध्ये जाऊन पोहोचले. जावळीतले असणाऱ्या बगल देऊन वाकण देऊन त्या जंगलातून दडत होते. रात्रीचे पक्षी किरकिरत करत होते आणि राजे अगदी जावळीच्या वाड्याच्या समोर जाऊन पोहोचले. शाबाश, असा मित्र नाही भेटत साथ करणारा. विठ्ठला राजांचं सैन्य आल्यानं पाहिलं आणि बुरुजावर चौकी पहारे होते. रात्रीचे टेहळणे हे हातात त्यांच्या मशाली पलोते होते. मोठ्यानं आरडू लागले, गणित गणित गणित. करतात काय? जावळी जागी झाली. सकाळचे 3:30 वाजलेले होते. काही मावल्या सडे टाकीत होत्या, काही लोक धार काढायला गोठ्यात जात होते. हमरत होते वासर, हरण जंगलात उड्या मारित होते. मोर पिसारा काढून नाचत होते. हत्तीचा चित्कार ऐकायला येत होता. अगदी पक्षाचा कुठलाट सुरू होता. काही पक्षाने घरटे सोडलेले होते. वारा मंद मंद वाहत होता. वातावरण थंडीचं होतं. राजे वारात जाऊन उभा राहिले. चौकी पहाऱ्यावाल्याला ऑर्डर दिली, दरवाजा उघडा नाही तर आम्ही तोडून टाकू. तटबंदी थोडी होती. दरवाजा उघडण्यात आला. राजे सबसेला आतमध्ये गेले. पण आतमध्ये गेल्याच्या नंतर काही सैनिक राजांच्या अंगावर चालू आले. चंद्रराव मोरे, यशवंत मोरे गाढ झोपलेला होता. माडीवर जाऊन एक जणांना त्याला उठवलं. सरकार कुठा असे शिवाजी राजे भोसले आपल्यावर चालून आले. त्याला ढाल तलवार घ्यावी नाही. ऐका ऐका दादा हो, त्याने ढाल तलवार घ्यावी. जो आदिलशाहीला आतून मिळालेला होता याला फितुरी म्हणतात, याला गद्दारी म्हणतात. स्पष्टच बोलतो, याला रक्तातला दोष म्हणतात. विठ्ठला काय सांगावं त्याच्या लक्षात आलं. आणि तुम्ही बघा, कपट करणारा कधी डोळे उचलून पाहू शकत नाही. पाप करणारा कधी ताट मान करून रस्त्यानं चालू शकत नाही. लक्षात घ्या, गुन्हेगार व्यक्ती कधी नाकानं समोर बोलू शकत नाही. मग त्याला कळलं की आपल्याला वतन दिलं होतं ते शिवाजी राजानं आणि जिजाऊ मासाहेबांनी. आपल्याला जावळीची गादी दिली होती, पण आपली चूक झाली. चूक लक्षात आली. तो तलवार घेऊन समोर नाही आला, तो मागच्या दारावाट पळून गेला. लक्षात आलं ना? म्हणजे या चाटीवर लक्षात आलं. एवढा पळणारा होता तो. भागणे वाले की शाबाश. मागच्या दरवाजातून उडी टाकून पळाला जंगलमध्ये. राजे त्याच्या शोधात होते. माडीवर जाणार होते. तेवढ्याच चौकामध्ये समोर अगदी 50-50 मावळ्यानं राजांना वेढा टाकला. राजांचं 1000 स्वार लढत होतं. तो काही कमी नव्हता. राजे समोर लढत होते. आता एका दृष्टांता 2 सिद्धांत सांगतो. भजन करा विठ्ठला. मोठी गंमत आहे. राजाने आपली भवानी तलवार, म्हणजे त्यावेळेस काही भवानी नव्हती, पण तलवार बाहेर काढली आणि खडाजंगी सुरू झाली. राजे काही कमी नव्हते आणि राजांच्या समोर असा एक वीर समोर उभा आला. त्याच्या कपडाला गंध होता, कानात चौकडे होते, पाराबंदी बांधलेली होती, तंग चोळणा होता, मनगटात सोन्याचं कड होतं, पिळदार शरीर होतं, देखणा आणि गोरा पान होता, उत्साह पुरा होता. राजांच्या समोर आला आणि राजाची त्याची सामने आमने भेट झाली. राजावर तो तुटून पडला. राजे तलवारीचे वार आपल्या ढालीवर आडवीत होते. आता पहाट होत आली होती. दिवस 2 तास घनघोर युद्ध सुरू. आणि या युद्धात राजे घामागर्द झाले. राजे कौतुक करीत होते. राजे म्हणत होते, मी अनेक वीर पाहिले पण असा वीर नाही. आता राजे त्याला शाब्दिक बोलू लागले. जरा बारकावा. राजे म्हणतात, वाह काय समशेर आहे तुमची, काय तलवारबाजी आहे, काय डाव आहे. आम्ही तुमच्या तलवारीवर खुश आहोत. समोर लढणारा व्यक्ती म्हणतोय, शोभा राजे, क्षत्रिय लढत असतात
प्रशंसा करत नसतात। आम्ही आमच्या चंद्रराव मोऱ्यांसाठी जीव द्यायला तयार आहे। आता राजाने प्रत्युत्तर दिलं, कोण चंद्रराव मोरे जो गद्दारी करतोय स्वराज्याशी? आम्ही मतदान दिलं। अशा गद्दार मालकाचे तुम्ही सेवक होऊन इतिहासात तुमचं नाव बदनाम करू नका। तुमच्या तलवारीची आम्ही कदर करू। लढायचं असेल तर भगव्या ध्वजा लढून मारायचं असेल तर स्वराज्यासाठी मरा। 2022च काय, यावत चंद्र सूर्य तोपर्यंत तुम्हाला इतिहास विसरणार नाही। राजे बोलत होते, अरे कसला मालक चंद्रराव, अरे तुला आम्ही युद्धात पाहतो तो पळून जातोय। पळणाऱ्या मालकाचं नेतृत्व करणारा तो सेनापती धिक्कार असो तुझ्या जीवनावर। राजे असं बोलतात आणि त्याच्यात ते वर्मी लागलं, ते बीज जरा शुद्ध होत। त्यानंतर तलवार आपली जमिनीवर टाकून दिली आणि दोन्ही हात वर केले आणि राजांच्या चरणाला मिठी मारली। राजे, तुम्ही आज मी झोपल्यालो जाग केलं, आज मला तुम्ही जागृती दिली, मी खऱ्या अर्थानं आज जागा झालो। आता लढेल तर स्वराज्यासाठी, मरेल तर शिवाजी राजांसाठी। राजानं त्याचं नाव विचारलं नाही, गोत्र नाही, कुळ नाही। राजानं आपली शमशेर म्यान केली आणि डोळे पाण्यानं ढबढबल्या गेले। राजानं त्याला कडकडून मिठी मारली, मिठीतून तो सैल झाला। सगळे लोक बघत होते, चंद्रराव मोरे तर पळून गेला होता। आणि राजानं त्याला विचारलं, मर्द मराठा मावळ्या, सांग तुझं नाव काय आहे? त्याने एक हात छातीवर ठेवला आणि एक हात राजांच्या चरणाजवळ नेला। सांगितलं, राजे, या देहाला मुरारबाजी देशपांडा असं म्हणतात। संपला। एका दृष्टांतात दोन भाग सांगतो। स्वराज्याची राजधानी पुणे पहिली, दुसरी राजगड, तिसरी रायगड। त्याचे अधिपती मालक शहीनशाह, दख्खनचे राजे छत्रपती शिवाजी। त्यांना जावळी दिली, मग ज्यानं अन्न दिलं त्याचं तरी गुणगान गावं ना, ज्यानं गादी दिली त्याच्याबद्दल तरी इमानी राहावं ना। नको तो राजांच्या सैन्यात येऊ, पण बेमानी तरी करू नको। चंद्रराव मोरे शेवट राजानं मारलाच, पण त्याला खूप उशीर लागला। माझा दृष्टांत संपला। अनेक वेळेस चंद्रराव मोऱ्याला माफ केलं होतं, पण राजांच्याच मुखातले शब्द आहेत। राजे म्हणतात, यांच्या अनुवंशिक गुणातला हा गुण आहे की हे गद्दारी करणारच। आपला विषय हा चालला, पण काही असेल, मान कलमदरी झाली तरी चालेल, पण आपल्या धन्यासी बेमानी करणार नाही। याला इमानी रक्त असं म्हणतात। हे कशाबद्दल बोलायचंय? शुद्ध बीजा पोटी विठ्ठला। मला सांगा, आज काय पिणारे नाहीत का, खाणारे नाहीत का? भूत आलाय। एकही रोड असा नाही की जिथं टांगलेलं नाही, जिथं विकत नाही। एकही रोड असा नाही की जिथं धाबा हॉटेल नाही। अरे काय परिस्थिती आज महाराष्ट्राची, हसण्यासाठी ऐकू नका, जरा उद्बोधक होऊन पहा म्हणजे कळेल परिस्थिती किती वाईट आहे। एवढं गाईचं शुद्ध दूध असतानाही लोक मदिरा, एवढी पाणी जेवढं लागतं तेवढी मदिरा भारताला लागते। परिस्थिती आज निर्माण झाली, घराची वाटोळ झाली या मदिरामुळे, दारूमुळे। मग त्यावेळेस तुकोबारांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं की ज्याला समजून सांगून कळत नाही, जो वाईट मार्गाकडे जातो, त्याला नाही दोष दिला, पण त्याच्या आईला दोष दिला। मला काय बोलायचं जर लक्षात येऊ द्या। आपण कुठे, कोणत्या रेल्वेच्या कोणत्या डब्यातलं तिकीट काढलेलं आहे लक्षात आलं पाहिजे। मग तुकोबारायने, ज्ञानोबारायनं, नाथबाबानं कोणाला नाव ठेवलं? आधारणी जर पुत्र जन्माला आला तर आई वडिलाला नाव ठेवलं। इकडे बघा, शास्त्र असं सांगतंय, शशरो मात्र पुण्येन पितृपुण्येन चातुरता, दातृत्व वंश पुण्येन आत्मपुण्येन सभात। प्रल्हाद भक्त झाले, पण आईचं पुण्य धन्य ती कयाधू, धन्य कयाधू। जरा इकडे पाहिलं, दुर्योधनाकडे पाहिलं तर गांधारीला नाव ठेवलंय। त्याला बघा कितीतरी उदाहरण देता येईल। बघा, नाथ महाराजांनी प्रमाण दिले,
धन्यमाय व्याली सुकृताची फळ धन्यमाय व्याली सुकृताची फळ धन्यमाय व्याली व्याली माय धन्य सुकृताचे फळ पण फळ ते निर्फळ हरिविन जर हरी हरी म्हणत नसेल तर व्याली तरी निर्फळ आहे मग बघा तुम्ही जननी जने तो भक्त जनी नहीं तो दाता या शूर रे पांज भई काय उत्तर दिले कमदास महाराजांनी पण तुकोबर आहे काय म्हणतात गाडीचं हॉर्न वाजवलं तरी बस स्टॉपवर उभा असतो काही काही सरकत नाही बाजूला इतका रगील आणि एवढा कडक नाही सर एखाद्याला गडबडीत जायचं असतं एखाद्याला कीर्तन असतं एखाद्याचं पेशंट असतं पण ते बस स्टॉपवर खिशात रुपये नसतो दुसऱ्याचा चहा पितो बस स्टॉपवर उभा असतो हॉर्न वाजलं ते तिरपट पाहत असतो याला काय म्हणले तुकोबर आहे सदा मुसमुशी धुळे दैता धुळे दैता सदा मुसमुशी धुळे दैता तारुण्याच्या मध्ये मानी कोणासी न मानी कोणासी तारुण्याच्या मध्ये आणि वयवृद्ध झाल्यावर लोकाला म्हणतो मला एवढं भांड भरून द्या बरं म्हणजे सदा मुसमुसी जसं गावामध्ये पहिले लोक नवस बोलत होते नवस दोन प्रकारचे मारुती असेल मसुबा असेल मग ते आजा पुत्र सोडायचे काय सोडायचे आजा पुत्र कळलं का तुम्ही हा कस काय म्हणलं सुधारित भाषेत सांगितलं जर ऐकत जा शेळीचा पुत्र
हा असं. हा बाई और मेरे शेळीचा पुत्र सोडला, त्याला लय गावरान शब्द लय कठीण आहे म्हणून मी माघार गेलो. तो बकरा सोडला, मग ते गावात असत असं ते कोणाला तुंबत कोण. हा लक्षात आलं तुमच्या. पुन्हा एक कालिदासाचं काव्य लय गोड आहे, पण वेळ जाईल आपल्याकडे. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. महादेवाचा वाहन आणि त्या वाहनाचा पुत्र लोक निश्चित मारुतीला सोडतात. अहो आपल्या 12 राशीतली 12वी रास त्याला सोडून देतात ना. नाही जमलो बाजू. कोण? गाईचा पुत्र बैल. मग तो काय होतो नंतर? कठाळ्या. त्याला कुणी कुणी धुळी म्हणत, कुणी कुणी काही काही वळीव म्हणत, जे म्हणत असेल ते. त्याला ओळख राहते का? ह्याच मालकानं आपल्याला लहानपणी आपल्या आईला दूध पाजलं, यानंच आपल्याला गण लावून सोडलं, त्याचीच गाडी उचलून टाकली. मग काय बोलायचं तुमच्या लक्षात? ज्याला ओळखच राहत नाही, जो कृतज्ञ होतो, त्यांच्याबद्दल तुकोबराय म्हणतात. तारुण्याच्या मध्ये कोणालाच मानत नाही, न देव न धर्म. पण आता तुकोबराय त्याच्याही पुढे बोलतात. असा जर पुत्र असेल तर तुकोबराय त्याच्या आईला काय म्हणतात? काय माय व्याली कुऱ्हाडीचा दांडा. काय माय कुऱ्हाडीचा दांडा. याच्याही पुढे जाऊ दे, माघारच घेतो. एवढा आनंद होतो तिला हे जन्माला आल्याच्या नंतर, पण तेवढं दुःख वाटतं. हे रस्त्यानं लोळत लोळत आलं ना, तेवढं त्या आईला दुःख वाटतं. मग आईला दोष दिला जातो, आईला दोष दिला जातो. जरा बघा, अनेक उदाहरणे, अनेक उदाहरण. देवश्रवा नावाचे मुनी, रामायणातली कथा आहे. देवश्रवा नावाचे मुनी कैकसीला बोलतात. कैकसीला ती रावणाची मम्मी होती, तिला म्हणतात वेडीस तू. आज तू अशा पुत्राला प्राप्त करायला लागलीस आणि हा काळ उतरत नाही. असुरी काळ आहे, वाईट संतती जन्माला येईल. तिने सांगितलं मला त्याचं काही घेणं देणं नाही. कैकसी बोलती. त्यावेळेस त्या पित्यानं देवश्रवानं एक उत्तर दिलंय की जग मला नाव ठेवणार नाही, पण जग तुला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. वाईट निघाला की त्याच्या आईला दोष दिला जातो, वडिलाला दोष नंतर दिला जातो, पण आईला दोष दिला जातो. पुत्र चांगला निघाला की आईला धन्यता दिल्या जाते. भली हुई सती नहीं गई राजा विरोचन केसा, ऐसा पुत्र पैदा किया की प्रभु पसारे. अरे प्रभूने माझ्या लेकराच्या समोर हात पसरावे असा पुत्र जन्माला आणला. अहो प्रेत झाकून ठेवलेलं कुरुक्षेत्रावर युद्ध, आणि भगवान आणि अर्जुन दोघे रडत होते. तर भगवंताच्या मुखातून शब्द बाहेर पडले, उत्तरे रडू नको, द्रौपदे रडू नको. आज धन्य ती माय की वयाच्या 22व्या वर्षी द्रोणाचार्याचं व्यूह रचना तोडून आपल्या पित्याला वाचवण्यासाठी मुलगा मरण पावला. धन्यस तो. कोण धन्य? सुभद्रा. आणि धन्य ती उत्तरा की आपल्या पतीचं बलिदान देऊनही ती आपल्या पुत्राला जन्म देण्यासाठी त्याच्या पुढे एकच प्रमाण सांगतो. दयाकुळाचा उद्धार तो नरनिर्धार नामा म्हणे. धन्य ती आई की जिने आपल्या पुत्राला जन्म दिला. गळ्यात माळ आहे, मुखामध्ये नामस्मरण आहे. तो आई वडिलाची सेवा करतोय, राष्ट्राची सेवा करतोय. ती आई धन्य आहे. पण आईला धन्यता दिली. जर बघा, स्त्री वर्गाला मान्यता संतानच अगोदर दिली.
आता शासन देते याच्यात नवल नाही, संत महात्म्यानंच दिली. तुकोबराईंच्या अगोदर भागवत तयार झालं. त्या वेद व्यासानं भागवत लिहिलं. 18,000 श्लोकाचा सार भागवतामध्ये घेतला. भागवत म्हणजेच भगवान कृष्ण परमात्माचा प्राण आहे. भागवतामध्ये सुरुवात झाली सृष्टीची, मानव निर्मितीची, ब्रह्माजी पासून तर अगदी स्वयंभू मनु महाराज, स्वयंभू मनु, त्यांची पत्नी कोणती, तिचं नाव काय, शतरूपा. तिला 3 कन्या झाल्या आणि 2 पुत्र झाले. विठ्ठला विठ्ठल. जगातल्या कोण्याही भागवतकारानं सांगावं, व्यासानं आणि शुकाचार्यानं अगोदर कोणाचा वंश सांगितला, अगोदर कोणाचा वंश सांगितला. महाराज आम्हाला काय घेणे त्याच, आणि भागवत आहे तो बघतो. आकुती, प्रसूती, देवाहुती या 3 कन्या आणि नंतर मग उत्तानपाद आणि प्रियव्रत. अगोदर कन्येच्या वंशाचं वर्णन केलंय. म्हणूनच अगदी कपिल महामुनी, त्यांच्या 9 बहिणी, त्याच्यातली अनुसूया, हे वंशवर्णन अगोदर, हे वंशवर्णन अगोदर. नंतर ध्रुवाचं चरित्र म्हणजे उत्तानपाद आणि प्रियव्रत लय लावून नेऊन घातला. विठ्ठला वर्णन अगोदर केलं म्हणजे नारीचं वर्णन आधी केलं. नारी की निंदा मत कर यारो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान. अशी नारी पाहिजे की ज्या नारीच्या पोटी जन्माला आलेले कोण. जरा बघा, याच देशामध्ये वीर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला संस्कार दिले त्या राजमाता जिजाऊ मासाहेब. जरा बघा, पती मेला, सासरा मेला, वैधव्य नशिबात आलं, पुत्र मूर्ख निघाला, तरी सुद्धा बाईनं कंबर कसलेली सोडली नाही. इंग्रजाबरोबर लढत राहिली ती अहिल्यादेवी होळकर. याचंही जर पुढं पाहिलं तर पती मरण पावला तरी लक्ष्मीबाई लढत राहिल्या. दासीची राणी, भाग फिरंगी, भाग दासीची राणी. एवढंच नाही, इतिहासामध्ये सावित्रीबाई बेलवाडीची पाटली, तिचं वर्णन केलं इतिहासामध्ये. बेळगाव प्रांत, कर्नाटक, बेळगाव. तिनं सुद्धा आपल्या पतीचा बदला घेण्यासाठी युद्ध केलं. सोडा, नारीची उंची फार मोठी आहे. दोन्ही कुळाचा उद्धार करणारी कोण असेल तर ती आई आहे, ती नारी आहे. म्हणून आजही राष्ट्र सांभाळायचं असेल तर माता भगिनीच्या हातात आहे. आपल्या लेकराला चांगले संस्कार दिले तर ते आयुष्यभर चांगलं राहतं. विठ्ठला धन्यता दिली ती आईला. धन्यता कोणाला? ज्ञानोबा समाधी घेतात आणि भगवान रडत रडत सांगतात, हे रुक्मिणी, हाची योगी एक देखिला नाही, याच्यासारखा योगी नाही. आता शेवटचं चरण बघा. ती रुक्मिणी माता म्हणते, ज्या रुक्मिणीच्या पोटी ज्ञानोबरांसारखे जन्माला आले ते धन्य धन्य रुक्मिणी, धन्य रुक्मिणी. कर्णाच्या बाबतीत धन्यताच, रामाच्या बाबतीत धन्यताच, कृष्णाच्या बाबतीत धन्यताच, प्रल्हादाच्या बाबतीत धन्यताच. धन्यता अनेक ठिकाणी, धन्यता 2 प्रकारच्या दिलेल्या आहेत. धन्य झालो बाबा उपेक्षित बुद्धी नाही, धन्य धन्य सापेक्ष बुद्धी नाही. याच्यावर कितीतरी चिंतन मांडता येईल. मग आज आपल्या आई वडिलांचं पुण्य स्मरण करणारा व्यक्ती, आपल्या आईची पुण्यतिथी न चुकता करणारा व्यक्ती, तो व्यक्ती अत्यंत पुण्यवान आहे. आणि याचा अर्थ आहे की ती माता धन्यवान आहे. देव माता अत्यंत धन्यवान आहे. म्हणून ते आज पुण्यतिथीचा सोहळा साजरा होतोय. इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला थोडक्यात हित पाहिजे. हित विठ्ठल हित नाही ठावे जननी जनता. अरे हिताचं काय वर्णन केले बघा. श्रुती सांगते, अहितापासून इकारिती,
हित देऊनी वाढावी ती नाही श्रोती पुरोती मावरी जगा. हित म्हणजे काय? आता हित कोणाला कळत नाही. आपलं इतकं हित तर कोणालाच कळत कोणालाच नाही कळत. बाजारात वांगे घ्यायला गेला तरी एक वांग कमी नाही घेत, जास्त घेत. काटा ढळू दे बाबा, काटा तर ढळू दे. त्याच्या बोटाला वांग्याचा काटा टोचतो तरी वांग टाकतोच, असं हे कठीण वांग असतं. नाहीच कळलं बुवा. किती हित करत बघा. दुधाला ग्राहक वाढलं, मी इथलं सोडून सांगतो, दुधाला ग्राहक वाढलं की त्याच्यामध्ये शुद्ध दूधच दिलं जातं. काय टाकलं जातं? पाणी. हा, हित कळत नाही, कोणाला कळत नाही हित. लय हित कळत. भावाच्या वाटण्या होऊ द्या आणि अगदी त्या जागेला मार्केट येऊ द्या. रोडच जुनं खळ्याची जागा, 1 गुंठा त्याला 1 गुंठा याला, मध्ये लिंबाचं झाड. ते थोडं क्रॉस गेलेलं होतं. लिंब लय वाईट असते, भांडण लावून थोडं असं क्रॉस होतं. अर्ध तिकडं होतं पाऊण हिस्सा आणि थोडस 25 हिस्सा इकडं होतं. लोक म्हणले, अहो काय तुम्ही सख्खे बंधू, एका आईच्या उदरातून जन्माला आलेले, काय त्या लिंबाच्या झाडावरून पडलं? जाऊ द्या. नाही नाही नाही, हित. बर ते जाऊन देते, पण पाठीमागचे साथीदार नाही कळले का तुम्हाला? ते घरी आलं की लगेच त्याच्या कानापाशी सुरू मंत्र, आणि गुरुकुण घेतलेला मंत्र तुम्हाला का वाघ कधी लोकांच्या तंपाट्या बसले, कसं दाबड बसलं तुमचं. लिंब घ्यायचा तर आपल्यालाच, घरी नाही यायचं, भाकर खायची नाही. काय सांगतो, एवढं हित कळतं. जर नालीत रुपया पडला तर माणूस हात घाणीत घालतं, पण रुपया काढतं. हित कळतं. हे व्यावहारिक हित आहे, हे तुमच्या बरोबर येणार नाही. हित कशाला म्हणावं हेच कळलं नाही. आज सगळे येणं म्हणत होते. लग्न जमलं. आता सासऱ्याला वाटलं जावई जरा भोळसले, कमी किमतीचे कपडे काढून त्याला नेलं नेमकं दुकानात. तर ते आधी दुकान मालकाकडे गेलं, म्हणला 5000 मीटरच्या पुढचं का हित कोणाला कळत नाही. येड्याला सुद्धा हित कळत. हित कळत नाही असा माणूसच नाही जगात. माणूस नाही ज्याला हित कळत नाही. कोणती बँक आपल्या ठेवीला जास्त व्याजदर देते हेच माणूस पाहतो. लक्षात घ्या. कुठे प्लॉट घेतल्याच्या नंतर त्याची किंमत दुप्पट होईल वर्षात हे बघतो. जरा बघा, घरातलं ठेवलेलं धान्य असतं त्याला कधी मार्केट येईल नंतर विकायचं त्याला हित कळतं. ज्यानं 8000 कापूस शिकला ते तोंड हाणून झोडू 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 घ्यायला एक माणसं थोतर सुजलो सगळं. काय झालं म्हणला 35 क्विंटल विकला. काय भाव म्हणजे 7.5 काय बुद्धी सुचली आता 10 का 8 घ्यायची वेळ आली. हित कळत नाही माणसाला. हित सगळ्याला कळतं. विनोदासाठी नाही सांगायचं, पण तुम्हाला कळलं का तुमचे 5 अब्ज रुपये बँकेत आहेत, हे मला खिशातून द्यायचे नाही हा म्हणा. पण हे तुमच्या कामाला येणार आहेत का? तुम्हाला ज्यावेळेस तुमचा प्राण जाईल त्यावेळेस ते बँकेतच राहते. तुम्ही कमवलेली सगळी इस्टेट, स्थावर जंगम मालमत्ता जाग्यावर राहणार. पुत्र स्मशानापर्यंत येणार, पत्नी तिथपर्यंतच रडणार. लाखो जण जळायला येणार. नाही जळाला तर मीठ टाकणार, नाही मिठानं भागलं तर साखर टाकणार, नाही साखरेनं जमलं तर डाळडा टाकणार, नाही जमलं तर गोड तेल टाकणार, नाही जमलं तर डिझेल टाकणार, नाही जमलं तर उरल्या सुरलेले टायर सुद्धा लावणार.
पण त्याला ठेवणार नाही. आपल्यावर प्रेम करणारे लोक असतील हे सगळे. मला काय बोलायचं तर मग तुकोबाराय नाटाच्या अभंगात काय वेळेत का सांगायला. माझे सोहित नेनती कोणी काहीच नवरती मजवा सजन तव सुखाची मांडणी एकले मेळे असं वर्णन करतात. पण पुढे आहे बहुत करणे. काय बोलायचं. माझे स्वहित नेनती कोणी मज चालत प्रयाण काळी आगमन झालं म्हणजे मला कळलं. काय माझा मज चालता प्रयाण काळी असता न दिसती जवळी मृतिके मृतिका कवळी एकले मिळी संचिताचे. हे सगळे घाबरून गेलेत. अजून पहिल्या चरणातला एकच शब्द झाला. पण आपल्याला काही तसं बंधन नसतं. बंधन नसतं. आपल्या हिता जे आपलं हित आहे ते कळलं पाहिजे. तुका म्हणे उभय लोकी हे चिनिकी सामुग्री. मी दोन्ही हित सांगितले. लौकिक भौतिक जे हित आहे ते अहितच आहे, आपल्याला बुडवणार आहे. पण अगदी परमार्थिक जे चिंतन आहे म्हणून महाराजांनी प्रमाण दिलंय हित ते करावे देवाचे चिंतन करुण्या मन शुद्ध भावे याचं नाव घेत आहे. म्हणून आपल्या हिताची नोहती सायास. हे सगळे संसारातले हित करणारे नाहीत. यासाठी दोन प्रमाण दिलेत मी तुम्हाला. माझे स्वहित नेनती कोणी. आता हित आहे ते सर्वसामान्य. त्याच्यामध्ये अहित आहे नरकाकडे जाणार आहे. अहित आहे आज लोक वाईट मार्गाला लागलेत. आणि स्वहित आहे ते फक्त संतच करू शकतात. संतान वाचून आपलं हित कुणीच करू शकत नाही. म्हणून संतच आपले हिताच्या बाबतीत अनेक प्रमाण आहेत. आपल्या पाडवी आहेत. म्हणून तेच अगदी आपल्याला हिताचा मार्ग शिकवू शकतात. जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांचे मायबाप धन्य आहेत. विठोबा उदाहरण सगळ्याला माहिती आहे की सावता महाराजांना आपल्या हृदयात देवाला साठवलं तर धन्य. तसे अनेक ठिकाणी अनेक प्रमाण अनेक उदाहरण आहेत. सेवा आपली समाप्त करण्याची वेळ आलेली आहे. पहिलं चरण सांगितलं की आई वडील धन्य आहेत ज्यांच्या पोटी रांजवन परिवारामध्ये शुद्ध विजापोटी फळे रसाळ दुमटी या न्यायानं हरिभक्ती पारायण भजन सम्राट आमचे पांडुरंग महाराज रांजवन जन्माला आले. त्यांचे बंधू म्हणून ते आज आईची पुण्यतिथी करतात. हा एक कलियुगात आदर्श आहे. म्हणून माय बाप हे केवळ काशी आहेत. सकळ तीर्थांचे धुरे जे एका माता पितरे दयाच्या सेवेशी किर शरीरे लोणकी जे. आपल्या आई वडिलांची सेवा करा. आपल्या आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची अत्यंत मनोभावी सेवा करा. आणि ज्या दिवशी ते जातील तो दिवस अंकित ठेवा. अंकित ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन सुद्धा केलंय. सोम सूर्यादी ग्रहणे ज्ञानोबराची ओवी येऊनी करवती प्रावरणे जे का माता पितर मरणे तो
रस अंकित असं गोड वर्णन केलंय. म्हणून कारण असं आहे, काही तिथी असं आहे की ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतात. म्हणून आपल्या आई वडिलांची पुण्यतिथीची जी तिथी आहे